स्तुती असो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. खरोखर प्रिय प्रभू महान आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. ओ थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. येस, प्रभूच्या नावाला मी मान महिमा गौरव देतो प्रियानो. खरोखर प्रभू महान आहे. येस, आपण काही वेळ थांबूया. जे जुडलेले आहे त्याने मी प्रत्येकाला विनंती करतो की आपण प्रियानो अनेक लोकांपर्यंत हा संदेश शेअर करू शकता. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. येस, आपण इतक्या शॉर्ट वेळमध्ये प्रत्येकजण जुडला. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाचं मी स्वागत करतो. अनिकेत, तसेच राजेश पवार, प्रेज लॉर्ड, सुशांत, प्रेज लॉर्ड, येस, जीवन, प्रेज लॉर्ड, यश चोपडे, येस ब्रदर, प्रेज लॉर्ड, प्रवीण दादा, प्रेज द लॉर्ड, कोमलताई, प्रेज द लॉर्ड, संकेत गायकवाड, प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला जे जुडलेले आहेत, राजेश्वर ब्रदर, प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तुती असो. आपण प्रत्येकजण वेळेमध्ये जुडले जात आहात आणि खरोखर प्रियानो प्रभू महान आहे. आपल्याला नासरी प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करतो. आज आपण मोठ्या येस रॉनी फर्नांडिस, प्रेज द लॉर्ड ब्रदर, ब्रदर सागर ठोंबरे, प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज लॉर्ड. प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो. येस, याप्रमाणे आपण सर्वजण आजच्या संदेशाला आपण सुरुवात करूया प्रियानो. कारण खरोखर प्रभू महान आहे आणि त्या प्रभूची दया आपण सनातन आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. येस, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याप्रमाणे आपण सर्वजण त्याच्या सानिध्यात जाऊया. आजचा विषय बऱ्याच प्रियजनांना ऑलरेडी माहीत आहे. काही लोकांनी जर पाहिले नसेल तर त्याच्यासाठी मी सांगू इच्छित आहे की जे बऱ्याच दिवसापासून प्रार्थना करतात, बरेच लोक प्रार्थना करत आहेत, परंतु प्रार्थनेची उत्तर प्रियानो बऱ्याच वेळ मिळत नाही येत आहे. प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? आज सुंदर असा विषय प्रभूने आपल्या समोर आणलेला आहे आणि खरोखर प्रभू महान आहे. त्या देवानं सुंदर असं वचन आपल्याला दिलेलं आहे. अजून आपण प्रार्थनेच्या सिरीजमध्येच आपण आहोत आणि आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी की ज्या आम्ही प्रार्थना करतो, बऱ्याच वेळा अशा ज्या प्रार्थना आहेत की त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही. काय त्याच्या मागचं कारण आहे? बऱ्याच वेळा बऱ्याच वर्षापासून काही लोक प्रार्थना करत असतात, बऱ्याच दिवसापासून काही लोक प्रार्थना करत असतात, काही लोक उपवासाने प्रार्थना करत असतात, काही लोक मध्यरात्रीची प्रार्थना करत असतात, काही लोक मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत असतात, परंतु प्रार्थना करून करून देखील त्याच्या जीवनामध्ये त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. तर प्रियानो, आज देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे आपण पाहूया. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे की आमची जी प्रार्थनेची उत्तरं आम्हाला मिळत नाही. आजच्या संदेशाचे शीर्षक आहे प्रार्थनेचे उत्तर आम्हाला का मिळत नाही. या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रियानो की जे देवाचं जे आज्ञा भंग किंवा देवाच्या प्रत्येक वचनाचं उल्लंघन, की देवानं दिलेली जी काही आमच्यासाठी आज्ञा आहे त्याचं उल्लंघन ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत प्रियानो. आम्ही पाहूया अनुवादाचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याचं 43 वचन आपण त्या ठिकाणी वचन आपल्याला म्हणतं. आपण पाहूया त्या ठिकाणी 43 ते 45 वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. अनुवादाचं पुस्तक पहिला अध्याय आणि पहिली 43 ते काही गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो. ॲक्च्युली 41 ते 46 तुम्ही नंतर वाचा, कारण हर्मी येथे इस्रायल लोकांचा पराभव झाला. त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराविरुद्ध त्यांनी काय केलं? 41 वचन सांगतं, तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की
आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर याने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. इस्रायल लोक युद्धाला चालले होते. हार्मा येथे ते युद्धाला चालले होते आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना हार मानावे लागलेले आहे. आणि त्याचं हार मानण्याचं कारण 43 वचनामध्ये देखील आहे आणि 45 वचन आपण पाहणार आहोत. त्याप्रमाणे अनुवादाचं पुस्तक 1 अध्याय 43 वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी वचन म्हणतं, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही ऐकले नाही. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेला. त्यांनी काय केलेलं होतं तर परमेश्वर याची आज्ञा त्यांनी पाळलेली नव्हती. आज्ञेच्या विरुद्ध त्यांनी बंड केला आणि धिटाई करून, म्हणजे आज्ञा तर पाळलीच नाही परंतु पुढाकार घेऊन, म्हणजे बळजबरी करून किंवा आपल्याला वाटत तसं धिटाई करून ते काय केलेलं आहे, त्यांनी डोंगराळ प्रदेशात चढून गेलेत. आणि त्यांनी ते पुढं लक्षात येतं तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आमोऱ्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशाप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सोईर देशातील हर्मेपर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. तेव्हा 45 वचन आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्या ठिकाणी वचन काय सांगतं पाहूया आपण. तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागला, पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे त्यानं लक्ष दिलं नाही. आणि वचन आम्हाला सांगतं प्रियानो की देवाची आज्ञा न पाळणे किंवा देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध बंड करणे याद्वारे जेव्हा आम्ही करतो तेव्हा देव काय करतो, तो आमचा शब्द देखील ऐकत नाही, तो आमच्याकडे लक्ष देखील देत नाही. आणि बऱ्याच प्रार्थनेची उत्तरं आहेत की देवाच्या विरुद्ध किंवा परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध जे बंड करतो की धिटाईन आम्ही जातो. देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे पाप आहे, परंतु आम्ही काय करत असतो, बऱ्याच वेळा बरेच लोक त्या बंड करतात आणि धिटाईनं हरकत नाही आपण क्षमा मागायची देवाकडं आणि हे पाप करायचं. या पद्धतीनं लोक अनेक प्रकारे धिटाई करतात, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध बंड करतात. खोटं बोलू नका. ज्यावेळी देवाचा आज्ञा येते, देवाचं वचन येतं, ते खोटं बोलण्यात तितक्यापुरतं ते पाळलं जातं, परंतु आपल्या जीवनामध्ये त्या वचनाचं लागूकरण प्रियानो करून घेत नाही. म्हणून परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी वचनातून सांगत आहे की जे परमेश्वराच्या ज्या आज्ञांचं उल्लंघन आहे, ज्यावेळी परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध बंड करतो, त्यावेळी परमेश्वर आम्हाला काय करतो, आमच्याकडे तो काय तिथं वचनामध्ये म्हणत आहे, तो आमचे शब्द देखील ऐकत नाही, तुमचा शब्द देखील तो ऐकत नाही व तुमच्याकडे लक्ष पण तो देत नाही. यानं बरेच कारणं आहेत की प्रार्थनेची उत्तर न मिळण्यासाठी. जे प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, बरेच लोक भरपूर दिवस प्रार्थना करतात, भरपूर दिवस प्रार्थना करतात. काही प्रार्थनेची उत्तरं मिळतात, काहींच्या प्रार्थनेची उत्तरं मिळतात, काही लोक साक्षीवर साक्ष सांगतात, परंतु काहींच्या प्रार्थनेची उत्तरं मात्र मिळत नाहीत. काय कारण आहे? ह्या मागचं काय कारण आहे? आम्ही प्रार्थनेच्या सिरीजमध्ये आहोत. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की अशी कोणत्या गोष्टी आहेत की त्या आमच्या प्रार्थनेच्या आड येत आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आड भिंती म्हणून उभा राहिलेले देवछने आमच्यामध्ये. देव आमचा पिता आहे आणि तो आम्हाला देऊ इच्छित असतो, तो स्वर्गीय आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित करू इच्छित असतो. पण कोणती आडभिंत मध्ये येते की आमचं जीवन, आमच्या प्रार्थना, जे काय आम्हाला अपेक्षित असतं त्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत. काय अशा गोष्टी आहेत आम्ही पाहणार आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्ही विचार करताय की 2 पार्टमध्ये तुम्हाला गोष्टी द्यायच्या आहेत. 8 ते 9 गोष्टी आहेत, परंतु या ठिकाणी मी आज सुरुवात करताय. पहिले 4 जरी गोष्टी आज पाहिल्या तर उर्वरित गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली गोष्ट आम्ही पाहूया की जी गुप्त पापं आहेत. पहिली जी भिंत आहे, गुप्त पापांची जी भिंत आहे, ती मध्ये असते आमच्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्यासाठी. आम्ही प्रार्थना करतो, परंतु जी मधली जी आडभिंत आहे ती आडभिंत आमच्यासाठी कारणीभूत आहे. ती पहिली ती भिंत आहे गुप्त पापाची भिंत आहे. त्या ठिकाणी वचन सांगता आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 66वा अध्याय आणि 18 वचन आपण पाहूया. स्तोत्रसंहिता याचं पुस्तक 66वा अध्याय आणि 18 वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी तुमच्यासाठी वचन दाखवतो, कारण आमच्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं पहिलं कारण आहे की आमची जी असणारी गुप्त पापे, जे लपून आत अंतःकरणामध्ये लपवलेले पापे,
या ठिकाणी आपण वचन वाचूया प्रियांनो. स्तोत्रसंहिता 66:18. ते वचन म्हणतं, माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. त्याच्या पुढं त्या प्रार्थना देवाना ऐकलेली आहे, परंतु त्या ठिकाणी दावीद राजाला त्या ठिकाणी दावीद राजाला प्रगटीकरण आहे. तो त्या प्रगटीकरणामध्ये दावीद राजा म्हणत आहे की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. आम्ही प्रभूला आमच्या प्रार्थना सादर करतो तर पहिली गोष्ट आहे, ज्यावेळी आमच्या मनामध्ये दुष्कर्मांचे विचार असतात, आमचं हृदय शुद्ध नसतं, आम्ही मागतो परंतु अयोग्य प्रकारे मागतो, चुकीच्या पद्धतीने मागतो. प्रिय वचन आम्हाला सांगत आहे, दावीद राजा या वचनामध्ये म्हणत आहे, माझ्या मनात दुष्कर्माचे विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. जर आमच्या हृदयामध्ये दुष्कर्माचे विचार, बरेच दुष्कर्माचे विचार आमच्या मनामध्ये असतात आणि जेव्हा आमच्या मनामध्ये दुष्कर्माचे विचार प्रियानो असतात त्यावेळी परमेश्वर आमचं ऐकत नाही. प्रियानो, जे गुप्त लपवलेले पाप आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये काय चालू आहे पुढच्या माणसाला माहीत होत नाही. बरेच पुढच्या माणसाला काही समजत नाही की ह्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे. मनातल्या गोष्टी आम्हाला समजत नाही, परंतु अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुमचं अंतःकरण पारखतो. परमेश्वराला आमच्या अंतःकरणात चाललेल्या गोष्टी माहीत आहेत. प्रियानो, वचन म्हणतं, स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणत आहे, माझ्या मनात दुष्कर्म आम्हाला कशाला म्हणता येईल? एकाच गोष्टीला कुठल्या दुष्कर्म आम्हाला म्हणता येत नाही. प्रियानो, बऱ्याच गोष्टी आहेत त्या दुष्कर्माच्या गोष्टी आहेत. देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध सर्व मनात येणारे सर्व घाणेरडे विचार असतील, राग असेल, इतरांबद्दलचा हेवा असेल, मत्सर असेल, सर्व चुकीच्या गोष्टी असतील, एखाद्या गोष्टीची दुसऱ्याच्या गोष्टीची हाव असेल, तर त्यावेळी आमच्या मनामध्ये जर आमच्या दुष्कर्माचा विचार असेल, आम्ही म्हणतो, देवा ह्या व्यक्तीचं वाईट कर, ह्या व्यक्तीचं तेवढं, देवा या व्यक्तीकडे बघ, कारण तो देव न्यायी आहे, न्याय करणं त्याच्या हातात आहे. परंतु आम्ही आमच्या हृदयामध्ये दुष्कर्माचा विचार आणायचा नाही. इतरांबद्दल आमच्या जी काही चुकीच्या गोष्टी किंवा गुप्त पाप आमच्या आतमध्ये राहू द्यायची नाही. जर त्यावेळी आमच्या जीवनामध्ये कोणते दुष्कर्म, कोणतेही पाप आतमध्ये राहणार, कारण बायबल आम्हाला सांगतं 1 Corinthians 3:16 यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. पवित्र आत्मा का मंदिर हो. देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. आणि ज्यावेळी तो आत्मा आमच्यामध्ये राहतो, बायबल आम्हाला सांगतं, देवाच्या आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी ओळखणारा कोणी नाही. जो आत्मा ज्या ठिकाणी राहतो, समजा मी या घरात राहतो आणि माझ्या घरातल्या गोष्टी जर मला माहीत नसणार तर कोणाला माहीत असतं. तसंच प्रियानो, आमच्या अंतःकरणामध्ये जे काय चालू आहे, देवाच्या आत्म्याला त्या गोष्टी माहीत असतात. देवाचा आत्मा देवाशी कनेक्ट असतो. देवाला आमचं देव अंतःकरण पारखतो. देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे आमचं अंतःकरण पारखतो. प्रियानो, आणि ज्यावेळी आमच्यामध्ये दुष्कर्माचे विचार, दुसऱ्याविषयी वाईट, दुसऱ्याविषयी मनामध्ये काही नाही ते कटुत्व, दुसऱ्याचे ज्यावेळी एखादी गोष्ट होती त्यावेळी आमच्यात गर्व, अशा सर्व गोष्टींनी ज्यावेळी आमचं मन भरतं, तेव्हा देव आमची प्रार्थना ऐकत नाही. जे गुप्त लपवलेली पाप आमच्या आत राहतात ते देव आमची प्रार्थना ऐकत नाही. बऱ्याच वेळा लोक येतात, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि मला म्हणतात, माझ्यासाठी प्रार्थना करा. बऱ्याच वेळा देव विश्वासाच्या द्वारे प्रार्थना ऐकतो, परंतु लोकांना काय झालेलं आहे की प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा, आम्ही मात्र आम्हाला जसं वागायचं तसं वागतो. आमच्या अंतःकरणात क्षमा आम्ही दुसऱ्यांना नाही करणार, तर अक्षमा बाळगणार. दुसऱ्यांविषयी रागाची भावना आम्ही मनामध्ये बाळगणार, दुसऱ्यांविषयी कटुता आमच्या मनामध्ये बाळगणार. आणि देव तुमची प्रार्थना कशी काय करू? आम्ही विचार करायला पाहिजे. प्रियानो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर जर मिळत नाही, बऱ्याच दिवसापासून आम्ही जर प्रार्थना करत असेल आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला का मिळत नाही, देवा हा माझा आशीर्वाद थांबलेला आहे, देवा या गोष्टीची मला गरज आहे, देवा मला घराची गरज आहे, देवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी प्रार्थना करतो मात्र मिळत नाही. का मिळत नाही? वचन तर म्हणतं, देव त्याच्या प्रियजनांना लागेल ते झोपेत पण देतो. देव त्याच्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. स्तोत्र किती 127 स्तोत्र 127 मध्ये त्याचा उल्लेख आहे. तो आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. जो देव झोपेत केव्हा देतो? जर आमचं हृदय शुद्ध असेल,
येशू ख्रिस्त म्हणाला, बालखास मनाई करू नका, त्यास माझ्याजवळ येऊ द्या, कारण त्याचं हृदय स्वच्छ असतं. कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखं आहे. ज्यावेळी स्वर्गाचं राज्य आमच्यावर योग्य रीतीने प्रस्थापित होतं, त्यावेळी आम्हाला देव आमची प्रार्थना ऐकतो. आमची प्रार्थना ऐकतो प्रियानो, तो आमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो. प्रियानो, आमच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचं दुष्कर्म नको आहे. पहिली आडभिंत आहे गुप्त पाप, किंवा आमच्या हृदयामध्ये लपवलेली पाप आहे. त्याच्यामुळे देव आमची प्रार्थना ऐकत नाही. देव आज नक्कीच तुमच्या प्रत्येकाच्या प्रार्थना ऐकणार आहे. जेव्हा ह्या आडभिंती तुम्ही पाडून टाकणार आहात. आज प्रत्येक भिंत येशूच्या नावामध्ये पाडायची आहे. कोण कोण तयार आहे पाडण्यासाठी? कोण कोण तयार आहे पाडण्यासाठी? आज प्रत्येक जण कोण कोण तयार आहे? आज प्रत्येक आडभिंत जी तुमच्या मध्ये आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याच्या मध्ये जी आडभिंत आहे, कोण कोण ती आडभिंत पाडण्यासाठी तयार आहे? जे कोणी पाहत असताना मला लाईक द्या प्रियानो. मी तयार आहे म्हणा. यस, मी तयार आहे. मी तयार आहे. प्रत्येक जण म्हणा, मी तयार आहे. यस, प्रत्येकानं लाईक द्या किंवा आपले कमेंट्स आपण देऊ शकता. यस, मी तयार आहे. माझ्या आशीर्वादाच्या अगेन्स्ट ज्या काही भिंती आहेत त्या मी आज जमीनदोस्त करणार आहे. मी त्या पाडणार आहे म्हणा. मी पाडणार आहे म्हणा. आणि मला माझी प्रार्थना देव आज ऐकणार आहे म्हणा. आज पहिली भिंत आम्ही पाहत आहोत, गुप्त पापाची भिंत आहे. आपण 2 मिनिटं डोळे झाका प्रियानो. पिता परमेश्वर, प्रार्थना करते राजा, प्रत्येकाच्या मनाचा ताबा तू घे. प्रत्येकाचा अंतःकरण तू जाणतोस राजा. प्रत्येकाच्या अंतःकरणाचे विचार, सर्व दुष्कर्मांच्या ज्या गोष्टी यांच्या अंतःकरणात असतील, परमेश्वर तुझा अग्नी पाठव या क्षणाला. त्याची तयारी आहे परमेश्वरा, आणि ते सर्व दुष्कर्माच्या गोष्टी त्याच्या अंतःकरणातून काढणार आहेत. आणि तेव्हा ती आडभिंत येशूच्या नावामध्ये दुष्कर्माची, गुप्त पापाची येशूच्या नावात निघून जाऊ दे. यासाठी की परमेश्वरा तू त्याची प्रार्थना ऐकावी, तू त्याची प्रार्थना ऐकावी येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. यस, प्रत्येकजण तयार राहा प्रियानो. एक एक भिंती तुमच्या पुढच्या पाडणार आहेत. आज पहिली गोष्ट पहिली भिंत आम्ही पाहिलेली आहे. पहिली भिंत आम्ही पाहिली. कोणती भिंत आहे? गुप्त पापाची. ज्या अंतःकरणामध्ये ज्या दुष्कर्माच्या गोष्टी ज्या दडलेल्या आहेत, त्या गोष्टी प्रियानो, आमच्या अंतःकरणातल्या गोष्टी आज काढून टाका. देव सांगत आहे, देवाचं वचन स्पष्टपणे तुमच्यापर्यंत येत आहे की जी सर्व गोष्टी आहेत तुम्ही काढून टाका, आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित घ्यायला राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या भिंतीकडे आम्ही जाऊया. तर दुसरी भिंत आहे, ज्यावेळी आम्ही एखाद्या व्यक्तीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही काय करतो? आज जगामध्ये हेच घडत आहे. एखादी फेमस व्यक्ती असेल, एखादी चांगली प्रेमळ व्यक्ती असेल, किंवा एखादी व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती असेल, तर त्याच्या मागं सर्वजण लागतात. एखादा श्रीमंत माणूस असेल तर त्याच्या मागं सर्वजण लागतात. परंतु एक दीन गरीब, देवाशी आत्म्याने चालणारा, देवाच्या भयात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मागं लोक चालण्यासाठी कमी लागतात. परंतु प्रतिष्ठित व्यक्ती दिसली की त्याच्या मागं ते लोक लागतात. आणि काय करतात? ते दुर्लक्ष करतात. जे अनेक गोरगरीब आहेत, ज्या लाचार आहेत, अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे ते काय करतात? दुर्लक्ष करतात. आणि तसंच प्रियानो, ज्यावेळी हा ॲक्च्युअली तिसरा मुद्दा आहे की गरिबांचा जो मुद्दा आहे तो तिसरी भिंत आहे. परंतु आपण दुसऱ्या मुद्द्याकडे परत येऊया प्रियानो. की या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळी बरेच लोक असे असतात की त्यांना काय होतं, बऱ्याच वेळा तहान लागली की विहीर खोदायला जातात. बरेच लोक तहान लागली की विहीर खोदायला जातात. आज चर्चेस बंद आहेत, परंतु फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून कॉन्फरन्स कॉल आहेत, झूम ॲप आहे, ह्याच्याद्वारे अनेक ठिकाणी भक्ती चालू आहे. परंतु काही लोक त्या भक्तीला देखील बसत नाही आहेत. काही लोक त्या भक्तीला न बसता तो वेळ इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी पाहण्यामध्ये, घरातल्या टीव्हीवर पिक्चर, सिरियल ह्या गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवत आहेत. देवाचं जी भक्ती आहे त्या ऑनलाईन सर्व ठिकाणी चालू आहेत प्रियानो. परंतु जर आम्हाला गरज लागल्यानंतर आम्ही मात्र बघणार. बऱ्याच वेळा लोक काय होतात, आपल्याला समस्या नसल्या की त्यांना काय वाटत नाही. काही लोक इतर लोकांसाठी आम्ही जेव्हा प्रार्थना करतो आणि मग दुसरा व्यक्ती जर थांबला असेल प्रार्थनेला, त्या व्यक्तीला वाटतं अरे ह्या व्यक्तीची प्रार्थना केव्हा आवरणार, मला प्रार्थना करून घ्यायची आहे, मला प्रार्थना करून घ्यायची आहे. एका मीटिंगमध्ये
एके ठिकाणी मी असताना लोकांची मागं पुढं त्याची भांडण लागलेली होती की मी पहिला करत होते प्रार्थनेला. प्रियानं मला सांगू द्या, ज्यावेळी आम्हाला गरज असणार त्यावेळी आम्ही फक्त देवाकडे यायचं नाही आहे. त्यावेळीच आम्हाला त्याला हाक मारायची नाही. आमच्या सर्व गोष्टींमध्ये, आमच्या सुखात असू दे, आमच्या आनंदामध्ये असू दे, आमच्या सर्व गोष्टींमध्ये त्या परमेश्वराचा आम्हाला आदर करायचा आहे. आणि जर आम्ही आदर नाही करणार तर तो देव दुर्लक्ष करणार आमच्याकडे. तो देव आमच्याकडे दुर्लक्ष करणार. दुसरी जी भिंत आहे की देव स्वतः एक भिंत घालतो आणि तो काय करतो, आम्हाला दुर्लक्ष करतो. ज्यावेळी आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदायला येतो. आम्हाला तहान लागली, आम्हाला अडचण आहे, समस्या आहे, प्रार्थना आणि एखादा आजार आहे, मग प्रार्थना, खूप प्रार्थना, मग ह्याला बोलो त्याला बोलो. आणि ज्यावेळी चांगलं असताना बरं प्रार्थना केल्या जात नाही. देव दुर्लक्षपणाची भिंत देव स्वतः घालतो. देव स्वतः त्या ठिकाणी घालतो. प्रिय, आम्ही पाहणार आहोत नीतिसूत्र याचं पुस्तक, 1 अध्याय 28 वचन. कारण ज्यावेळी आम्हाला गरज लागते त्यावेळी जर आम्ही परमेश्वराकडे येणार तर देव एक मोठी भिंत आमच्यामध्ये घालू शकतो. ती म्हणजे दुर्लक्ष करण्याची. देव स्वतः आम्हाला दुर्लक्ष करतो. नीतिसूत्रे 1:28 मध्ये आपण देवाचं वचन पाहूया. त्या ठिकाणी वचन आम्हाला काय म्हणत आहे आपण पाहूया. तेव्हा ते मला हाक मारतील. काय म्हणतोय परमेश्वर या ठिकाणी? तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. इर्मिया 33:3 मध्ये देवाचं वचन म्हणतं, मला हाक मार म्हणजे उत्तर देईन. ठाऊक नाही त्या गोष्टी सांगेन. परंतु जर देवानं जर दुर्लक्षपणाची भिंत घातली, इर्मिया 33 घेऊन प्रार्थना करा. अंतःकरणात जर पाप असतील, गुपित पाप असतील आणि देवानं जर स्वतः आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रियानो, देवाला आम्हाला म्हणू पण शकत नाही की देवा तू प्रार्थना ऐकतोस, तूच म्हणालास. आम्ही ह्या वचनाचा दावा देखील देवाला करू शकत नाही. पण देव स्वतः आम्हाला दुर्लक्ष करू शकतो. मी या ठिकाणी वचन वाचूया. तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. तेव्हा ते हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही. ते शोधतील पण देवाला शोधतील पण तुझी दुर्लक्ष, देवानं दुर्लक्ष केलेलं आहे. देवानं तुमच्याकडे लक्ष त्याचं काढून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आमचा सेवक आमच्याकडे येतो, आमचा सेवक आम्हाला म्हणतो की तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. बऱ्याच वेळा तो प्रेमापोटी तुम्हाला विचारपूस करतो, परंतु त्या सेवकांच्या विरोधात बोललं जातं. प्रिय, मला सांगू द्या, सद्भक्तांची प्रार्थना मौल्यवान असते. जसं एखादी व्यक्ती आमच्यासाठी प्रार्थना करते, ते आम्हाला त्याच्याकडून प्रार्थना करून घ्यायची आहे. तू या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर त्या एका सेवकानं जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर आम्ही दुसऱ्या सेवकाकडे जातो, दुसऱ्याकडून प्रार्थना करून घेतो. लोक म्हणायला लागतात की असे काल एक भाऊ लोक उदाहरण देत होते, मला सांगत होते की एक व्यक्ती त्यांना म्हणत होते, असे तुमच्यासारखी 56 मी देवाचे सेवक बघितले. 56 बघू देत नाही तर 60 बघू देत, 70 बघू देत, परंतु देवाचे सेवक आम्ही 56 बघू शकतो. परंतु देव जर आम्हाला दुर्लक्ष करणार, जर देव आम्हाला दुर्लक्ष करणार, देव स्वतः आमच्या मध्ये जर दुर्लक्षपणाची जर भिंत घालणार तर आम्ही त्याचा शोध घेऊ दे, आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करू दे, तो आमची प्रार्थना बिलकुल नाही ऐकणार. प्रियानो, बिलकुल नाही ऐकणार. आणि मग म्हणणार आमची प्रार्थना देव का ऐकत नाही हो? किती दिवस लागणार, किती दिवस ही समस्या सुटणार? काही लोक माडे येतात, त्याची समस्या सुटतच नाही आहे. बऱ्याचदा सांगितलेलं तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा, आणि ते प्रार्थना करत नाहीत. प्रियानो, आज दुसरी भिंत आहे. देव स्वतः आम्हाला दुर्लक्ष करणार आहे. देव तयार आहे.
त्याच्या दुर्लक्षपणाची भिंत तुमच्यात कधीही न घालण्यासाठी, परंतु आम्हाला आमच्या मनामध्ये कोणते दुष्कर्म ठेवायचं नाही आहे. त्या देवाला आम्हाला झटून नेहमी शोधायचं आहे. आम्हाला तहान लागल्यावरच विहीर खोदायची नाही आहे. ज्यावेळी आमच्या सर्व आनंदामध्ये देखील आम्हाला स्तोत्री घ्यायला देवानं सांगितलेलं आहे. आम्ही उपकास्तुतीची प्रार्थना आम्हाला करायची आहे. कोणाला मोठं चांगल्या गोष्टी मिळाल्या, कोणी उपकास्तुतीची प्रार्थना केली का हो? त्या देवाची उपकास्तुती करतो पण घरी कोणी प्रार्थना ठेवू शकत नाही का? एखादी गाडी परमेश्वर देतो, एखादं घर देतो, एखाद्या चांगला जॉब देतो, चांगला बिझनेस ते वाढवतो. आम्ही 4 लोकांना उपकास्तुतीची प्रार्थना देखील आमच्या घरी करू शकत नाही. प्रिय नामो, त्या देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उपकार मानायचे. मात्र समस्या झाल्यावर, अडचणी आल्यावर, हा सेवक झाला की तो सेवक झाला की हा लीडर झाला की तो लीडर, आम्ही प्रार्थना मागं लागतो. तहान लागलं प्रियानं विहीर खोदू नका. देवाचं वचन तुमच्यापर्यंत स्पष्ट येत आहे. काय तुम्ही तयार आहात देवाची जी दुर्लक्षपणाची भिंत देवाला मानण्यासाठी, की देवा मी रोज इथून पुढं तुझ्याकडे लक्ष देत राहील. तुझ्या सुखात दुःखात अडचणी समस्या आल्या तरी देवा ती भिंत तेवढी घालू नकोस. आज कोण तयार आहे की देवाला म्हणायला की देवा माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस? आज कोण म्हणेल का तुमच्यापैकी देवा तशी भिंत जर घातली असेल तर ती काढ देवा, मी तुझे नित्यक्रमाने तुझी प्रार्थना करतो, मी नेहमी तुझ्याशी बोलतो प्रार्थनेच्या द्वारे. परमेश्वरा तू माझी प्रार्थना ऐक देवा. ती दुर्लक्षपणाची भिंत काढ, कारण मला तुला हाक मारायची आहे. आणि तुझं वचन म्हणते 33 क्रमानं, तेव्हा आज माझी क्षमा कर, तू माझी हाक ऐक परमेश्वरा. आणि परमेश्वरा मी मला गरज लागलं तुला नाही शोधणार, मी नेहमी तुला झटून शोधत राहील. आज तुमच्यापैकी कोण आहे का तो म्हणेल की देवा मी रोज तुझा शोध घेईन, मी रोज सकाळी तुला शोधेन? आम्ही काल सकाळी पाहिलं की आम्ही देवाच्या सानिध्याचं तू प्रार्थना करण्यासाठी सिस्टर प्रीतीने सुंदर असा संदेश दिलेला होता. आठवतो कोणाला? की देवानं ऐकलेल्या प्रार्थना आणि देव प्रार्थना का ऐकत नाही, किंवा देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? देवानं ऐकलेल्या प्रार्थना प्रियानो, आज तुमच्यापैकी कोण तयार आहे का की म्हणाला देवा नित्यक्रमानं रोज तुला भेटण्यासाठी देवा उत्सुक असेल? देवा मला रोज तुझ्या दर्शनाची गरज आहे. देवा मी रोज तुला शोधणार आहे. फक्त रविवारच्या दिवशी नाही तर देवा मी रोज तुला शोधणार आहे. आज कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, हे आहे ती आहे, परिस्थिती चर्चेस बंद आहेत, परंतु देवा मी वेगवेगळ्या माध्यमातून तुला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी प्रार्थनेच्याद्वारे तुला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मी रोज तुझ्या चरणाजवळ येऊन बसणार आहे. येशू तू मला दर्शन दे. येशू तुझ्या चरणाची मला उपस्थितीची तुझ्या गरज आहे. येशू तुझ्या उपस्थितीची कोण तयार आहे का? हो मी तयार आहे म्हणा. चला द्यायचं आहे कमेंट्स द्या प्रियानो, किंवा ज्याला कमेंट्स टाईप करताना त्यांनी येस म्हणून आपला लाईक्स द्या की होय मी तयार आहे की देवा तुला रोज शोधायला, रोज मला देवा तुझं दर्शन हवं आहे. तेव्हा मी तयार आहे म्हणा. देवाला म्हणा मी तयार आहे. देवा दुसरी भिंत देव काढू शकतो. ज्यावेळी पश्चाताप करतो तेव्हा देवाची दुर्लक्षपणाची भिंत देव काढू शकतो आणि आमचं कनेक्शन डायरेक्ट होऊ शकतं. प्रिय देव आमची प्रार्थना ऐकू शकतो. पाहत आहोत आमच्या प्रार्थनेचं उत्तर जर का मिळत नाही, आमची समस्या सुटत नाही, वर्ष आम्ही प्रार्थना करत आहोत, आमच्या प्रार्थनेचं जर उत्तर मिळत नाही, काय तर परमेश्वरानं तर माझ्या आणि त्याच्यामध्ये दुर्लक्षपणाची भिंत घातलेली तर नाही ना? आम्ही विचार करण्याची गोष्ट आहे प्रियानो. आम्ही तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया प्रियानो. आमच्या बऱ्याच वेळा प्रार्थना ऐकत नाही. मग मगाशी उदाहरण दिले की लोक त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मागं लागतात, गोरगरिबांकडं कोणीही लक्ष देत नाही. एखादी चांगली फेमस व्यक्ती दिसली की त्याच्या मागं एखादी श्रीमंत व्यक्ती, एखादी मोठं नाव कमवलेली व्यक्ती, त्याच्या मागं सर्व लोक जातात. परंतु एखादा गरीब जर दिसला तर त्याच्याकडे ते दया करत नाही. तोंड बघून लोक दया करतात. प्रियानो त्या ठिकाणी आपण पाहूया, जर आम्ही दया दाखवली नाही इतरांवर, गरीब लोकांवर, तर आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. जर आम्ही इतरांवर समान दया जर नाही केली तर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. आम्ही वचन वाचूया नीतिसूत्रे 21:13. नीतिसूत्रे याचं पुस्तक 21वा अध्याय 13 वचन. आम्ही तिसरी भिंत पाहत आहोत. त्या ठिकाणी वचन सांगतं प्रियानो आपल्याला, गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोट घालतो, म्हणजे
वचन काय सांगतं, गरीबाची आरोळी ऐकून एखादा गरीब येतो, हे मला हे काहीतरी बोलत असतो आणि त्याच्या आरोळी तो हाक मारतो, हो दादा, ओ मामा, हाक मारतो, ओ सर, ओ मॅडम, हाक मारत असतो. आणि काय करतो त्यावेळी काय होतं, त्याची आरोळी ऐकून, आरोळी म्हणजे तो लांबनं ओरडतो, ओ सर थांबा, ओ आरोळी ऐकून कानात बोट घालतो. ऐकत नाही, कानात बोट घालणं म्हणजे ते ऐकायचंच नाही आहे. वचन पुढं सांगतं, कानात बोट घालतो, तोही आरोळी करल पण कोणी ऐकणार नाही. ज्यावेळी जो गरिबांची आरोळी ऐकून कानात बोट घालतो आणि ज्यावेळी तोही आरोळी करेल, ज्यावेळी त्याला गरज पडेल, त्यावेळी जो देवाकडे आरोळी बारेल, देवाकडे धावा करेल, देवाकडे प्रार्थना करेल. जो लंगडा भिकारी रस्त्यावर बसला होता, तर येशूला धावा केला, येशूचा धावा केला. अहो नासरतकरी येशू ओरडत होता. जो आंधळा जो भिकारी रस्त्यावर बसलेला होता, तो ओरडत होता, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. आणि त्यावेळी येशूने त्याच्यावर वळून उत्तर दिलेलं आहे. एका गरीबाच्या, त्याला बरेच लोक म्हणतात, अरे गब्बस भिकाऱ्या गब्बस, लोकांनी त्याला दठावलेलं होतं. वचन सांगतं, त्याच्या आरोळीकडे कोणीही ऐकत नव्हतं, परंतु येशूनं एका आंधळ्या भिकाऱ्याची आरोळी ऐकलेली आहे. परंतु जर आम्ही गरिबांची, येशू जर गरिबांची, दरिद्री जो भिकारी होता त्याची जर देव आरोळी ऐकतो, तर आम्हाला आमच्या हिरोप्रमाणे करायचं आहे. ज्यावेळी आम्ही इतरांवर, गोरगरिबांवर आम्ही दया करणार, ज्यावेळी त्यांची आरोळी आम्ही ऐकणार, आणि जर त्यांची आरोळी आम्ही नाही ऐकणार, तर ज्या दिवशी तो आरोळी करेल पण कोणी ऐकणार नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही, जगातला कोणी व्यक्ती पण ऐकणार नाही आणि स्वतः परमेश्वर देखील ऐकणार नाही. कारण ती ऐकण्याकडं जी आड भिंत आहे, दया न केल्यामुळं जी तयार झालेली भिंत आहे, ती भिंत देवाच्या आणि तुमच्या मध्ये उभी राहणार. प्रियानो, आमच्या प्रार्थना न ऐकण्याचं कारण तिसरं आहे, जी आम्ही गोरगरिबांवर दया नाही दाखवत. आम्ही फक्त आमच्याच लोकांवर दया, जी व्यक्ती आम्हाला आवडते त्याच्यावर दया, जी व्यक्ती आमच्या बरोबर चालते त्याच्यावर दया, जी व्यक्ती आमच्या लेवलची आहे त्याच्यावर दया. लेवल, काही लोकांची स्टेटस लेवल आहे, आमच्या स्टेटसचं नाही ते. आणि ज्यावेळी त्यांना गरज पडते मग मात्र आरोळी मारणार. मग त्या गरीब असू दे, श्रीमंत असो, कुणबी असो, त्याला म्हणतात प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि देवाकडे पण आरोळी मारणार. पण वचन सांगतं, तो आरोळी मारेल, आरोळी करेल, पण कोणी ऐकणार नाही. परमेश्वर देखील त्याची आरोळी ऐकणार नाही. परमेश्वर देखील त्याची आरोळी ऐकणार नाही. प्रियनो, तिसरी भिंत आहे. पहिली भिंत पाहिली, गुप्त पाप, जे आत अंतःकरणामध्ये जे दुष्कर्म आहेत ते, आणि देव स्वतः दुर्लक्ष करणार. ज्यावेळी आम्ही तहान लागले विहीर खोदायचं, देवाकडे येणार, आम्हाला अडचणी समस्या आल्यावर आम्ही देवाकडे येणार, त्या देव दुसरी भिंत देव स्वतः घालतो, दुर्लक्ष करतो आमच्याकडं, आणि देव आम्हाला दुर्लक्ष करतो. तिसरी गोष्ट, आम्ही ज्यावेळी दया, आम्ही वेचून लोकांवर दया करणार आणि इतर कोणावर दया करणार नाही, तर प्रियानो त्या ठिकाणी आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. मग तुम्ही कोणीही असा, देवाच्या सेवेत का असना, पण जर तुम्ही दया नाही दाखवली प्रियानो, तर तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येतात, आमच्या प्रार्थनेचं उत्तर प्रियानो मिळत नाहीत. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, चौथी गोष्ट बघून आपण थांबणार आहोत, कारण भरपूर गोष्टी आहेत. मला आणखीन एक पार्ट त्याच्यावर करायला लागणार आहे. मी गडबडीत शॉर्टमध्ये सर्व नेत आहे. प्रियानो, काही लोक असतात, काही लोक म्हणतात, मला देखील काही लोकांचा रिप्लाय होता, तुमचे संदेश खूप मोठे असतात, संदेश खूप मोठा झाला, लोकांना आज संदेश ऐकायची पण आवड राहिलेली नाही आहे. देवाचं वचन म्हणतं, शेवटच्या काळात वचन ऐकण्याचा पण दुष्काळ पडणार आहे. वचन ऐकण्याचा दुष्काळ म्हणजे तो ऑलरेडी दुष्काळ चालू झालेला आहे. लोकांना आवडत नाही. 45 अर्धा तास झाला की घड्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं असतं, केव्हा हा संदेश संपतो आणि केव्हा मी घरी जातो, जेवून मस्तपैकी, रविवार मस्त बिर्याणी असते, आणि काही लोक तर झोपा काढण्यासाठी येतात संदेशामध्ये. काही ठिकाणी परिस्थिती अशा आहे. काही लोक संदेशात मस्तपैकी डुलकी काढतात. काही लोक संदेशामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपचे मेसेज बघत बसतात.
काही लोक संदेशामध्ये एकमेकांशी गप्पा मारायला चर्चमध्ये येतात. काही लोक चर्चमध्ये येऊन संदेशाच्या वेळी इतर काहीतरी गोष्टी करत बसतात, गाणं म्हणत बसतात. काही लोक संदेश चालू आहे, काही लोक गाणं म्हणतात. आम्हाला कोण संदेश देते महत्वाचं नाही आहे, कोण व्यक्ती कशा पद्धतीनं आहे, त्याचं जीवन कसं आहे. देव एखाद्या पापातल्या पापी असणाऱ्या माणसाच्या द्वारे देव तुमच्याशी बोलू शकतो, त्याच्या वचनाच्या द्वारे बोलू शकतो. आम्ही म्हणतो ह्याला काय माहिती आहे वचन आणि याचं काय आम्ही ऐकायचं. किंवा एखाद्या लहान लेकरं देखील तुम्हाला वचन सांगेल, आम्हाला स्वीकारायची तयारी ठेवा. प्रत्येक वचन आम्ही स्वीकारायला पाहिजे. काही लोक मात्र त्याला अपवाद आहेत. संदेश काही वेळा जरा लेट झाला किंवा देवाचं वचनाचं प्रगटीकरण देवबाप त्या सेवकाच्या द्वारे देतो आणि काही वेळा लेट व्हायला लागतं आणि त्यावेळी लोकांची कुरकुर चालू होते, एकमेकांना बघायला लागतात, असे डोळ्याने खुणवा चालू होते, अशी इकडं तिकडं. केव्हा संपेल, केव्हा संपेल. प्रियनो, देवाचं वचन किंवा संदेश केव्हा संपेल विचारत असाल तर सावध राहा, सावध राहा. देवाच्या वचनाचा कंटाळा करू नका, नाहीतर देव तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय आणू शकतो. देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही ज्यावेळी आम्ही देवाच्या वचनाचा आदर करणार नाही. देवाचं वचन घेऊन कोणीही पोस्टमॅन येईल, मी एक पोस्टमॅन आहे, अशा अनेक पोस्टमॅन आहेत जे देवाचा निरोप, देवाचे सेवक तुमच्यापर्यंत आणत असतात. तो कसाही असू दे, परंतु त्याचं वचन, देवानं अधिकार दिल्याशिवाय कोणीही तुमच्यापर्यंत सेवक वचन घेऊन येऊ शकत नाही. देव जोपर्यंत चालवत नाही तो कुणी तुमच्यापर्यंत आणू शकत नाही. परंतु प्रियानं मी प्रत्येकाला सांगू इच्छित आहे, प्रियानं जर आम्ही त्याच्या धर्मशास्त्र किंवा त्याचं नियमशास्त्र आम्ही जर तुच्छ लेखलं, देवाची वचनं, देवाचा संदेश, बायबल वाचणं बरेच लोक तुच्छ लेखतात, तर प्रियानं आमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येतो. बरेच वेळ मला लक्षात येतं आमचा आशीर्वाद कार्यक्रम होत नाही. मला बरेच लोक विचारतात की आमच्या प्रार्थनेचं उत्तर केव्हा मिळणार. अहो, ह्या गोष्टी पाळा, तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी, हा संदेश 10 वेळा ऐका आणि त्याचं मनन करा आणि तो स्वतःच्या जीवनाला ज्यावेळी तुम्ही लागू करणार त्यावेळी तुमची प्रार्थना देव ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमची साक्ष मी ऐकणार आहे की देवानं ह्या गोष्टी पाळण्यासाठी मला कृपा पुरवली आणि माझी प्रार्थना देखील ऐकली. आम्ही चौथी गोष्ट पाहत आहोत, देवाचं धर्मशास्त्र, नियमशास्त्र, देवाचं वचन ज्यावेळी तुच्छ लेखतो, त्याला दुय्यम दर्जा देतो. अहो, सांगणार कोणी असू दे, त्याला सांगता देखील येत नसेल, त्याला उदाहरण नसेल, प्रत्येक वेळी आम्ही त्या करायला पाहिजे. त्या माणसाचा आदर करू नका. तो जो काही देत आहे देवाच्या आत्म्याच्या द्वारे येत असतात. काही लोक म्हणतात हा वचन काय खास नव्हतं, आज काय संदेश बरोबर नव्हता, आज काय दूध होतं वचन, आज वचन आज सुंदर होता वचन. आज काही लोकांना चांगली उदाहरणं लागतात, एंटरटेनमेंट लागतं. उदाहरणं नाहीत आजच्या संदेशामध्ये, काय समजलं नाही, त्याच्यामुळं काय लक्षच लागलं नाही. देवाचं वचन एंटरटेनमेंटसाठी नाही आहे. देवाचं वचन आमच्या शरीरासाठी, आध्यात्मिक शरीरासाठी अन्न आहे, आध्यात्मिक जीवनासाठी भोजन आहे. येशू ख्रिस्त म्हणाला मत्ते 4:4 मध्ये, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आम्ही जितकं त्या धर्मशास्त्राच्या वचनांचा, प्रत्येक बायबलच्या वचनाचा आदर करतो हे आमचं जीवन अधिक बलवान होतं. प्रियानो, आणि नीतिसूत्र याचं पुस्तक 28वा अध्याय आणि 9वं वचन आपण पाहूया. काही लोक संदेशामध्ये उठून जातात, स्तुती आराधना काही लोकांना वाटते. आज तरुण पिढी आहे, कीबोर्ड, गिटार, पॅड सगळं चांगलं आहे प्रियानो, नवीन जनरेशनच्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्यापेक्षा त्यात देणारा सर्वात महान आहे तो परमेश्वर. त्याची आम्ही स्तुती आणि आराधना करायची आहे. आमच्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट इतकं महत्त्वाचं नाही जितकी त्याची आराधना महत्त्वाची आहे, त्याची स्तुती महत्त्वाची आहे, त्याचं गौरव आमच्याद्वारे महत्त्वाचं आहे, त्याच्या पवित्र आत्म्याला आम्ही जपणं महत्त्वाचं आहे. परंतु काही लोक काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, आम्ही माझे एक मित्र आहेत आणि ते मी बोलत होतो आणि सुंदर असे वर्शिप करणारा एक बँड होता आणि तो बँड झाल्यानंतर त्या बँडमध्ये जी व्यक्ती ज्या वर्शिप करतात, देवाची स्तुती आराधना इतकं स्केल आणि काय त्यांच्या स्टाईल कीबोर्डच्या आणि वाजवणं सुंदररित्या ते चालवतात. आणि नंतर मात्र ज्यावेळी संदेश चालू होतो ते एकमेकांच्या जाऊन चेष्टा करत असतात, एकमेकांच्या चेष्टा करत असतात. काही लोक वचन चालू झाले एकाच्या पाठोपाठ एक उठून जात असतात. मला प्रत्येकाला वॉर्निंग आहे, तर सांगू द्या प्रियानो, आज वचन देवाचं तुम्हाला सांगत आहे, प्रत्येकाला एक चेतावणी मला द्यायची आहे.
जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर सावध व्हा माझ्या भावांनो, सावध व्हा माझ्या बहिणींनो. देवाच्या वचनाचा अनादर करत असाल, देवाच्या वचनाचा जर स्वीकार तुम्ही योग्यरीतीने करत नसाल, कारण वचन सांगतं नीतिसूत्रे 28:9 मध्ये, नियमशास्त्री कानी पडूच नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. वीट. देवाला काय प्रार्थना करते, देवाला वीट आहे ते प्रार्थनेचा. मग तू तासभर जाऊन प्रार्थना करू दे, पण देवाचं वचन जर कानी पडत नसेल आमच्या, किती आम्ही प्रार्थना करणारे असू दे, किती आम्ही मोठमोठ्या सामर्थ्यानं प्रार्थना करणारे असू दे, पण जर आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला नाही, वचन काय सांगतं, नियमशास्त्री कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. चौथी भीत आहे, की आम्ही देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट नाही करत, आमची प्रार्थना देवाला वीट आणणारी आहे. आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही कारण आम्ही देवाचं वचन ऐकत नाही. देवाचं वचन डिलिव्हरन्स करत असतं, देवाची वचन बंधनं तोडत असतं. बऱ्याच वेळ मी बायबलचे उदाहरण जास्त देतो, बायबलच्या गोष्टी वचनं जास्त रेफरन्स वापरतो. ह्याचा उद्देश हाच आहे, कारण वचन लोकांच्या जीवनामध्ये कार्य करते. एक वचन घेऊन मी तासोनतास बोलू शकतो, पण तुझ्या जितकी वचनं मी जास्त सांगतो त्या लोकांची बंधनं तुटतात, कारण देवाचं वचन दुधारी तलवार आहे. तीच सैतानाला भाषा समजते. पण चौथी गोष्ट आहे, चौथी भिंत आहे, देवाचं वचन न ऐकणं किंवा कानावर पडू न देणं, त्याच्याविषयी आदर नसणे, देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट नसणे. आज आपण प्रत्येकजण म्हणूया की देवा, माझी प्रार्थना तुला वीट आणणारी नको आहे. देवा मी तुझ्या वचनाचा रिस्पेक्ट करतो. देवा मी तुझ्या वचनाचा रिस्पेक्ट करतो. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, आमच्या ठिकाणी असणारे गुप्त पाप आहे. दुसरी भिंत देव स्वतः आमच्यामध्ये घालतो, तो आम्हाला दुर्लक्ष करतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही इतरांवर जर दया करत नाही, गोरगरिबांवर दया करत नाही, तर या ठिकाणी वचन सांगतं ज्यावेळी आम्ही आरोळी मारणार त्यावेळी आमची आरोळी कोणी ऐकणार नाही आणि परमेश्वर देखील आमची आरोळी ऐकणार नाही. चौथी गोष्ट आम्ही पाहिली, ज्यावेळी देवाच्या वचनाचा आदर आम्ही करणार नाही, देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट आम्ही करणार नाही, देवाचं नियमशास्त्र आमच्या कानी पडू नये म्हणून आम्ही संदेशामधून उठणार, आम्ही सर्व संदेश कंटाळवाणा वाटत जाणार. देवाचं वचन केव्हा संपेल, संदेश केव्हा संपेल, मला केव्हा जाता येईल. तुम्ही त्या व्यक्तीचा नाही, त्या चर्चचा नाही, तर त्या जिवंत देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाचा तुम्ही आदर करत नाही. तुम्ही त्या वचनाकडे दुर्लक्ष करता. जेव्हा तुम्ही एखाद्या सेवकाला म्हणता केव्हा हा या सेवकाचा संदेश संपेल, केव्हा संपेल संदेश, किती मोठा संदेश देता, तुम्ही देवाच्या वचनाचा अनादर करता. परंतु ज्यावेळी कितीही व्यक्ती मोठी प्रार्थना करू दे, कितीही मोठं काही देऊ दे, परंतु ते येणारं देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे, मी रिस्पेक्ट करतो देवाच्या वचनाचं. त्यावेळी आमच्या जीवनामध्ये देव आमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि आमची प्रार्थना देवाला वीट आणणारी नसते, तर आमची प्रार्थना देवाला धुपाप्रमाणे सादर होत असते. देवाच्या समोर धुपाप्रमाणे ती प्रार्थना सादर होत असते. मी प्रत्येकाला विनंती करतो की आपण प्रत्येकजण म्हणूया की परमेश्वरा, देवा तुझ्या वचनाचा मी आदर करतो. आय रिस्पेक्ट युअर वर्ड. प्रत्येकाला म्हणा, आय रिस्पेक्ट युअर वर्ड. देवा मी तुझ्या वचनाचा आदर करतो. देवा मी तुझ्या वचनाचा आदर करतो. देवा मी तुझ्या संदेशाचा स्वीकार करतो. देवा मी तुझ्या वचनाचा आदर करतो. देवा देणारा कोणी असेल तर मी तुझ्या वचनाचा आदर करतो. आजपासून परमेश्वरा, मी या वचनांचं आपण सर्वजण नेत्र जाऊन प्रार्थना करू. मी त्या परमेश्वर प्रार्थना करतोय राजा, प्रत्येकाचा ताबा राजा तू घे. तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करा प्रियानो. त्या परमेश्वरा, आज मी तुझ्या चरणाजवळ येतो. इथून पुढं माझ्या जीवनामध्ये येणारं वचन, कोणतंही वचन असू दे, देणारा कोणताही सेवक असू दे, कितीही वेळ देऊ दे, कोणत्याही माध्यमातून देऊ दे, त्या वचनाचा मी आदर करतो. आदर करतो, मी आदर करतो. देवा मी तुझ्या वचनाचा अनादर केला असेल, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. आणि देवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याच्या मार्गात जे वचनाचा आदर न केला असेल त्याबद्दल क्षमा कर. आजपासून मी तुझा वचनाचा आदर करतो. परमेश्वर माझ्या अंतःकरणाचा, माझ्या गुप्त पापांचा मी त्याग करतो. परमेश्वरा
तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. परमेश्वर, तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. मला गरज पडेल तेव्हा नाही, रोज तुझ्याकडे मी येईन, रोज तुझ्या चरणाची आवड धरेन, रोज तुझ्या दर्शनासाठी आतुर असेल. मी रोज तुझ्या उपस्थितीसाठी उत्सुक असेल. तुझ्या वचनाचा आदर करेन, गोरगरिबांवर दया करेन. परमेश्वरा, माझ्यावर दया कर. यातील काही गोष्टीमध्ये मी दोषी सापडत असेल तर आज क्षमा कर, माझा स्वीकार करून घे. परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही ह्यामधलं जर कारण असेल, देवा क्षमा कर आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे. येशूच्या नावात आमेन. आमेन. देवाचं वचन प्रत्येकाकडून स्पष्ट आलेलं आहे. आम्ही जर प्रार्थना करणार नाही, किती सेवक आमच्यासाठी प्रार्थना करू देत. काही वेळा आमची बंधनं तुटतात, काही वेळा आमच्या प्रार्थना त्यांच्याद्वारे ऐकल्या जातात, हे नक्की आहे. परंतु कायमस्वरूपी देवानं ऐकायला पाहिजे, कायमस्वरूपी देवानं ऐकायला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली आणि देवानं ऐकायला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना प्रियानं करायला पाहिजे. नक्कीच देवबाब तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हा पहिला पार्ट आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही पाहणार आहोत की आमच्या दुष्कृत्यामुळे देवबाबा आमची प्रार्थना ऐकत नाही. आमचे जो काही हट्टी स्वभाव आहे, काही लोकांचा स्वभाव हट्टी असतो, ऐकतच नाहीत कुणाचं. त्या हट्टीपणामुळे मला सांगू द्या, देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. काही लोकांवर रक्तपाताचा दोष असतो, काही लोक अस्थिर असतात आणि काही लोक स्वकेंद्रित असतात. मला वाटतं ना मी हे करणार, त्या लोकांची प्रार्थना देवबाबा ऐकत नाही. आम्ही दुसऱ्या पार्टमध्ये पुढच्या गोष्टी पाहणार आहोत. पुढच्या अजून 5 गोष्टी आहेत. त्याच आपण 4 भिंती पाहिलेल्या आहेत, अजून 5 भिंती आपण पाहणार आहोत. देवबाब करो, आजच्या वचनाच्या द्वारे ज्या काही तुमच्या प्रार्थनेच्या उत्तराच्या मार्गात ज्या काही भिंती असतील देवबाब काढून टाकू, हीच माझी प्रार्थना आहे. खरोखर प्रियानो, आज प्रभू महान आहे. आपण त्याच्या वचनाचा आपण आदर करूया. आणि तुम्ही खरोखर प्रियानो प्रत्येकजण आदर करता, रिस्पेक्ट करता, त्याबद्दल प्रभू येशूमध्ये मी तुमचे आभार मानतो. कारण मोठ्या संख्येनं बरेच लोक, मी प्रभू विचार केला, मी 8चं टायमिंग दिलेलं आहे आणि अचानक मी पोस्ट टाकली. वेळ पण जास्त लोकांना मिळाला नाही. रात्री पोस्ट टाकतो आणि सकाळी 8ला येतो. मी विचार करत होतो इतक्या वेळात मी पोस्ट टाकली आणि लोकांपर्यंत पोहोचेल का नाही. परंतु 8 वाजता मी काल सकाळी प्रार्थना केली, परंतु खूप मोठा प्रतिसाद प्रियानं दिला. कारण त्यांना काय आहे, वचनाचा त्यांना आदर करतात. जे लोक वचनाचा आदर करतात, खरोखर ते प्रभूच्या दृष्टीने महान आहेत. प्रियानो, आदर करा. आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही यापैकी कारण असेल तर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करा. नक्कीच आजच्या आज तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही साक्ष द्या की खरोखर मी यामध्ये स्वतःला दोषी सापडत होतो आणि मी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ती ऐकली. प्रत्येकानं या वचनावर मनन करा, प्रार्थना करा. देवबाबा नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सायंकाळी 8:30 वाजता. नक्कीच परमेश्वर आपल्याला अधिक आणि अधिक सामर्थ्यात चालवेल. गॉड ब्लेस यू. पुन्हा एकदा प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात सलाम. येस, आपण उद्या भेटणार आहोत. गॉड ब्लेस यू.